येथील हे विठ्ठल मंदिर पुरातन असून 400 वर्षांपूर्वी हे उभारण्यात आले। ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नाही ते भाविक वडाळ्याच्या मंदिरात नतमस्तक होतात। दरम्यान मंदिराच्या गाभाऱ्यातून आढावा घेतलाय आणि तसंच भाविकांसोबत देखील संवाद साधलाय। आमच्या प्रतिनिधी अजय माने यांनी पाहूयात। विठ्ठल नामघोष जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात आज आषाढी एकादशी निमित्त दुमदुमलेला आहे आणि मी सध्या मुंबईतील पंढरपूर म्हणजे वडाळा येथील विठ्ठल मंदिरात आणि ह्या ठिकाणी सुद्धा सकाळपासूनच या वारकऱ्यांचं या भक्तिकारांचं सगळ्यांचं जे ते दर्शनासाठी या विठ्ठलाच्या रूपासाठी ओढ लागलेले आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच या मंदिरात गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। प्राचीन असं हे मुंबईतलं मंदिर आहे। ज्या वारकऱ्यांना पंढरपूरला जाता येत नाही, वारी करता येत नाही, ते वारकरी आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी या मुंबईतील वडाळा मंदिरात येतात। संपूर्ण मुंबईच्या अनेक भागातून या ठिकाणी दिंड्या घेऊन जे ते वारकरी दाखल होतात आणि आपण जर पाहिलं तर आज जे ती विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मंदिराला जे ते तुळशी माळांची एकंदरीत हार जो आहे तो घातलेला आणि संपूर्ण मंदिरात फुलांची आरास केलेली आपल्याला पाहायला मिळतात। गुलाबाची फुलं असेल, झेंडूची फुलं असेल, या सगळ्या फुलाच्या आरासेने या मंदिराला जे ते एक नवं रूप देण्यात आलेलं आणि या मंदिरात जे ते वारकरी जे ते आपल्या विठ्ठलाच्या चरणी साकडं घालण्यासाठी नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळतात। भाविकांशी बात बोलणार आहोत। काय आज भावना आहे तू विठुरायाकडे आलेली? छान वाटतं। पाहिलं तर अनेक लोक आहेत। आजी आज विठुरायाच्या चरणी तुम्ही आलेला आहेत, काय भावना? एकदम मस्त वाटतंय, एकदम प्रसन्न वाटतंय। काय नाही, एकदम छान। कुठेही गर्दी होऊ नये, कुठलाही अनुचित प्रकार घडून त्या अनुषंगाने सुद्धा काळजी ते घेत आहे। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आता काही वेळातच टाळ मृदुंगाच्या नादात हे संपूर्ण मंदिर जे ते गजबजलेलं आपल्याला पाहायला मिळतील। वादक जे ते या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, ABP माझा, वडाळा विठ्ठल मंदिर, मुंबई।